नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात सकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदेची दांडी, महायुतीत जागा वाटपावर नाराजीची चर्चा, खासगी कामामुळे येऊ शकले नसल्याचं शिंदेंकडून स्पष्ट. लासलगावच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं 4 महिन्यांपासून वेतन थकीत, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण, कर्मचाऱ्यांनी दिला काम बंद करण्याचा इशारा. अमरावतीत बार समोर 2 युवकांवर चाकू आणि विटानं जीवघेणा हल्ला, राजापेठ परिसरात हत्या करण्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिक TCS मधील धर्मांतर, विनयभंग आणि बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये SITनं 9 स्वतंत्र दोषारोपपत्र केली दाखल, खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी दिला जाणार अर्ज. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक, अपघातात चालक, क्लीनरसह 2 प्रवासी गंभीर जखमी, 4 प्रवाशांना किरकोळ दुखापत, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्याच्या धरणात 27% पाणीसाठा, राज्यात गतवर्षीच्या तुलनेत 3% कमी, 3028 धरणांमध्ये 27% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध. बुलढाण्यातील खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा, विशेष प्रकल्प दर्जा प्राप्त, 115 वर्षाचं स्वप्न होणार पूर्ण, विदर्भ मराठवाड्याला जोडणारा 162 किलोमीटर रेल्वे कॉरिडॉर प्रत्यक्षात उतरणार. पर्यावरण रक्षणासाठी हिंगोलीत सायकल रॅली, जागतिक सायकल दिनानिमित्त हिंगोलीकरांची सायकल सफर, सायकल वापराला प्रोत्साहन देत प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश. पुण्याच्या जुन्नरमध्ये वादळी वाऱ्याच्या पावसानं धना मेथी लिलाव, बांबू शेडचं प्रचंड नुकसान, पावसानं लिलाव शेड पूर्णपणे जमीनदोस्त, बाजार समितीचं लाखो रुपयांचं नुकसान. पुण्याला 3 दिवस येलो अलर्ट, शहरात पुढील 3 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, वाढत्या तापमानापासून पुणेकरांना मोठा दिलासा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.